खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्यावर गेल्या आठवड्यात मुंबईतल्या नायगावमध्ये चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते। स्वतः सत्यपाल महाराज आता आपल्या सोबत आहेत। महाराज, नेमकं काय झालं त्या दिवशी, काय प्रकार घडला होता? सर, 12 तारीखला कार्यक्रम झाला नायगाव दादरमध्ये। बर। कार्यक्रम झाल्यानंतर मग मुलं बाळ फोटो काढून राहिले। हा। आणि त्याच्यात एक जण तो तोंडाला पट्टी बांधून स्टेजवर आला। तो फोटो काढून राहिला। म्हणजे माझ्यासोबत फोटो काढला पाहिजे। मग मला त्यानं स्टेजवर बोलावलं आणि माझ्या गळ्यात डावा हात टाकला, मला दाबलं, खिशातून चाकू काढून 2-3 घाव मारले असे। बर। आणि पहिल्या घावामध्ये त्याचा पान ते मूठ तुटली चाकूची। आणि मला जसं थोडंसं दुखल्यासारखं वाटलं, मी पाहिलं खाली तर रक्त बंबाळ झालं ते माझी छाती। अरे बापरे। आणि त्या चाकूचं पान माझ्या हातात आलं। हा। तुम्हाला किती लागले? तुमची आता तब्येत कशी आहे? हा, तब्येत बरी आहे। मग मला केएमला भरती केलं। हा, पण ती व्यक्ती कोण होती? त्याने वार का केले तुमच्यावर? मला तेच तर नाही समजलं सर। माझं कीर्तन चांगलं झालं। माझं काय चुकलं, मला तेच तर विचारायचं होतं। बर। मी काय चुकलो बा? मला काय मारलं एवढं? म्हणजे असा मारत बसला की पूर्ण आतडे बाहेर काढायचाच विचार होता काय त्याचा। अरे बापरे। पण ते मूड तुटल्यामुळं मला मार कमी लागला। हा, पण ती व्यक्ती कोण होती आणि त्याला अटक केली आहे का आता? हो, अटक केली त्याला। त्या मुलाईनं पकडलं, कार्यक्रमाचे आयोजक। कार्यक्रम घेणारे फार चांगले माणसं होते सर। लोक ते पण चांगले होते। लोक भीम जयंती कार्यक्रम होता। बर, पण पोलिसांनी चौकशीत काय समोर आलं तुम्हाला सांगितलंय? नाही, त्यांना नाही सांगितलं। महाराज म्हणे ते दारू पिलेले माणसं काय म्हणे, म्हणजे ते पोलिसले मला कल्पनाच नाही ना माझी। मी त्यांना सांगितलं की बा एवढा जीव घेणं हमल्याचं कारण काय? नक्कीच, हे सगळंच धक्कादायक आहे सत्यपाल महाराज। तुम्ही काळजी घ्या आणि तुमच्यासारख्या समाज प्रबोधन करणाऱ्या व्यक्तीवरती अशा पद्धतीनं हल्ला होतो, हे आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे। पोलीस या सगळ्या प्रकरणाचा योग्य तो तपास करतील आणि जे आरोपी आहे त्याच्या मागचं जे सत्य आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील।